होतंय काय तुला? खूप काही होतंय. काय झालं? उठ राजू. आधी उठा. ऍक्शन. सगळं काय सुरू आहे? राजकुमार सर असं कसं करतो? या सगळ्यामध्ये नक्की कोण असेल? म्हणजे बघा ना, ऐश्वर्या मॅडमच्या फोनवरून त्याला फोन केला. याचा अर्थ हाच होतो ना की ऐश्वर्या मॅडमने केलं असेल. तो म्हणतोय की ऐश्वर्याबाईंना ओळखत पण नाही. खोटं बोलतो. कोण खरं कोण खोटं काहीच कळत नाही. सारंग दादा. अरे काय होतंय काय तुला? खूप काही होतंय. काय झालं? उठ राजू. आधी उठा. काय झालं? कुठे होतात तुम्ही? कधीपासून वाट बघतोय मी तुमची. इकडे जाऊ आम्ही. कुठे वाट बघतोस तू? अरे मी माझ्या आहे म्हणजे शोधत होतो रे, समज ना जरा. असं बोल ना, काय झालं काय? सारंग दादा, काय? सॉरी वहिनी, माझी जी गोड बायको आहे ना, ती गाणं गायला तयार झालीये. 12 तारखेचा शो तीच करणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण असं लगेच कसे काय तयार झाले? काय जादू काय झाला? जादू असं झाला की आमचे जे प्रोड्युसर आहेत ना, त्यांनी त्यांच्या मुहूर्ताची तारीख पुढे ढकलली. एकच मिनिट, मी भैरवी माईंना फोन करतो. तुम्ही काम केले. हॅलो भैरवीजी, खूप आनंदाची बातमी. कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात करा तुम्ही. तारा फायनली गाणं गायला तयार झाली आहे. काय सांगतोस काय? हो, बरं पण हे झालं कसं काय? ऍक्च्युली आमचे जे प्रोड्युसर आहेत ना, त्यांनी त्यांच्या मुहूर्ताची तारीख थोडी पुढे ढकलली. म्हणून चला बरं झालं. तुझ्या तोंडात साखर पडू. तर कामाला लागलं पाहिजे. मी उद्या सेटवर जाते आणि पुढच्या तयारीला लागते. येस. ओके, बाय बाय. काय म्हणाले भैरवजी? कामाला लागलं माझं ना. तुला कसं कळलं? अरे कोण आहे मी? तुझा विचार नको, तुझा कामाला. पण